ओके. हां आलं. याच्यापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचं. किती इंच? 1 इंच जास्त घ्यायचं. ही लांबी. त्याच्यामध्ये सुद्धा अर्धा इंच जास्त घ्यायचं. हा ये बाबा ये. हा बसू दे. ओम शांती. एक काम कर. कोणाला म्हणायचं? काय काय मारायची? प्लेट कपडा जास्ती घ्यावा लागते. तिनं खोलून टाकली. करून दिली होती मी तिला, शिवून पण दिली. मला तिनं कट करून दिली, मी शिवली. तुला येत नाही का कट करून शिवायला? मला कट करून शिवता येत नाही. ते कसं मी शिकवतो बघ इकडे. आता कातर नव्हती, तिने विळतीने चिरली आणि करून दिली. तोंडाला चिर बघ. तसंच करून देतात. विळतीनं मला ते बघा इकडे आहे. इथं हे घेतल्यानंतर दुसऱ्या करून देतात. अर्धा इंच रोज येऊन बसायची. खाऊन टाकायची. हे मी मोजून घ्यायचं. आलं. आता याला कट करून घ्यायचं. हा भाग मोजला सर. समोरला मोजायचा बाळा. समोरचा. हा ओके. खणामध्ये छोटी छोटी म्हणून तेवढं मोठं आणलं. आता रुंदी मोजायची. ही फॅन चालू आहे का? आता याची घडी पहा इकडे. याची घडी. हा आता घडी टाकायची 4 पद्धती. सोनू घेतलीस? आलं. आता मागचा भाग फॅन बंद कर. बघ आता मागचा भाग. हा भाग आहे मागचा. हा हे नव्हे. हे बघ. हे चोळी. नो साइड फिटिंग. मागचं मानपाटीची पट्टी. आला बॅक साइड. एवढं जास्त कारण याच्यात काही खाली मुडकून शिवायचं नाहीये. काट आहे म्हणून फक्त वरचं जोडण्यासाठी एवढं. शोल्डर. बघा लगेच 12.5 आहे तर 13 समजा. इथून टाकायचं 13 अर्ध.
6.5 कळलं? घेतलं? फक्त वरच्यालाच कापायचं, खालच्याला कापायचं नाही. समजलं? हा, बॅकलाच. याला म्हणतात मानपाटीची पट्टी. सांगितलं? मानपाटीची पट्टी 3 किंवा 4 इंच. हा हा, किंवा असं माझी आई असं शिकवत होती. समजली की? माझी आई टेपनी नाही, डायरेक्टच कापायची कपड्यावर कपडा ठेवून. बघा इकडे बघा. हा, आता हे 4ही कापायचे. कळलं? याला म्हणतात ठुशी. आलं? आता ह्याला ओपन करायचं असं. केलं ओपन. ओपन केल्यानंतर हे असं होतं. समजलं? बघा हा भाग ह्याला पाठीचा. आता हे ह्याला शिवायचं. बघ पहिला ग्रुप. डोक्यात बसू ना. 12 बाहेर रुंदीतून मोजायची. हो कल्पनाबाई इकडे बघा. हा किती आहे? 11.5. दंडगीर का बाहीला दंडगीर आहे ना. बाही रुंदी बघ. या पॉइंट पासून बघ, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 11.5. 12च घ्यावं लागेल. तर आपल्याला ठुशी सोडून टाकायची. हा, ठुशी सोडून टाकायची. हा, जेवढं गोल शिवण आहे ना तेवढं धरायचं. 12 आहे. धरा. मग आशाबाई कुठे आहे? बघा आशाबाई तिकडे म्हातारे आहेत की तिकडे कोणी? वसमतला बघितलं. काय घ्यायचं कसं घ्यायचं हे कळाल्यावरच घेऊ आम्ही. मला झालीकडे माहिती ना तुमची. आता 11.5. सासू आलती की? हो आली होती. ननन सासू हो आले होते. आलते का? काय टेन्शन घेऊ नका. काहीच घेत नाही. इतके एवढे कव्हर केले तेवढे एक आहे ना काही. दुःख तुमच्या माईला होणार आहे. माईचे हात तुटला आहे. सगळं काम करत होत्या. सगळं स्वयंपाक घरातलं शेक असं कोणतंही काम आशाबाईने केलं नाही. म्हणून या बाईला आकार नसतो. समजलं? त्याला स्क्वेअर डब्बा बाई म्हणतात. समजलं? आता बघा कशी बसवायची ती. दे पहा इकडे बघा. याला म्हणतात ठुशी. सोनू समजी कुठं आहे? तुझी ही न कुठं आहे?
प्लाझो घालायल्यात, घागऱ्यावर टॉप घालायल्यात. आजकालच्या सासायचं काय घेऊन बसलीस? सुनायला थोडंसं म्हणायचं आई तुम्हाला छान दिसते का? बघिने घालते सासूला प्रत्येक गोष्ट. बघा इकडे बघा. सेंटर पॉइंट काढून. हा हो आला. आता नकर थोडस कापायचं, परत कट करायचं का थोडं? थोडस मॅडम, ढोभर सुधभर. म्हणजे समोरचीच बाजू कापायची. नाही नाही, समोरचं मागचं दोन्ही बॅलन्स कापायचं. हा, थोडं थोडं. म्हणजे थोडं जास्त ऊन हा लागलं. हा हा हा. समजली की? मग तुलाच घालायला लाव सगळ्यांना. आता उगत तू जाऊ दे, उगत ताप नको. कटोरीवरचा प्रिन्सेस कटोर आणला तर तू चोळी घाल. हा गाठीची चोळी ग. सासू घालते असं. सासू नाही. कमी झालं. सासू हायनेकचा ब्लाऊज घालतो माहिती आहे काय? आमच्यापेक्षा सासू स्टंट. जा शिवून आण. बघितलं का तुम्ही? हा शिव रे. हे जोडलं, हे जोडल्यावर हे सरळ करा. केला. तुला भाऊ तुझ्या खेड्यापाड्यात लय म्हातारे आहेत. हा अच्छा, चोळ्या बिळ्या शिकला तर जंग आहे तुझा. तर ते बघ बघा, हे शिलाई मारली. हे शिलाई मारल्यानंतर मग हे काय करायचं, हे असं करायचं आणि हे इथून हे असं शिवायचं. सेंटर करायचं. हा पहिल्यांदा हे मारून घे. सरळ मारून घ्यायचं. हा सरळ मारून घे. असं घ्यायचं भाऊ. हा, जेवढं येतं तेवढं. डायरेक्ट क्रॉस मध्ये. हा समजलीस की? या टोकापासून त्या टोकापर्यंत. हा हा असं घेऊन शिकायचं का?